हातामध्ये पंचधातूचे कडे का घालावे आणि ते कोणी घालावे? चला जाणून घेऊया पंचधातूच्या कड्याचे चमत्कारिक फायदे आणि नियम. हिंदू धर्मशास्त्र, ज्योतिष्य आणि वास्तुशास्त्रामध्ये धातूच्या वापराला अत्यंत महत्त्व दिलं गेलंय. प्रत्येक धातूचा आपल्या शरीरावर आणि कुंडलीतील ग्रहांवर थेट प्रभाव पडतो. जेव्हा तांबे, चांदी, सोने, जस्त आणि लोखंड या 5 पवित्र धातूंना एकत्र करून पंचधातू तयार केला जातो, तेव्हा त्याची शक्ती कित्येक पटीने वाढते असं म्हणतात. पण हे कोणी घालावे? तर ज्योतिषशास्त्रानुसार हातामध्ये पंचधातूचे कडे परिधान केल्याने माणसाचे निद्रिस्त नशीब जागे होते आणि कुंडलीतील अनेक मोठे ग्रहदोष शांत होतात असं म्हणतात. कारण पंचधातू हे 5 वेगवेगळ्या ग्रहांच्या ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते. हे कडे हातामध्ये धारण केल्याने जीवनात काही सकारात्मक बदल नक्कीच घडू लागतात. जसे कुंडलीतील ग्रहांची अनुकूलता वाढते. पंचधातूमध्ये सोने हे सूर्य, चांदी, चंद्र, तांबे, मंगळ, जस्त, बुध आणि लोखंड, शनी यांचं मिश्रण असतं. त्यामुळे हे कडे हातामध्ये घातल्याने हे 5ही मुख्य ग्रह शांत आणि अनुकूल करतात. ज्याच्या कुंडलीत शनीची 7.5 किंवा मंगळ दोष असेल त्यांच्यासाठी हे कडे अत्यंत संरक्षक ढाल म्हणून काम करते असं सांगितलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला वारंवार विनाकारण भीती वाटत असेल, रात्री दचकून जाग येत असेल किंवा घरात नकारात्मकता जाणवत असेल, तर पंचधातूचे कडे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. हे कडे शरीराभोवती एक सकारात्मक ऊर्जेचे कडे निर्माण करते, ज्यामुळे वाईट नजर, जळफळाट आणि नकारात्मक विचार तुमच्यापासून दूर राहतात. तिसरं महत्त्वाचं, वैज्ञानिक आणि वास्तु दृष्टिकोनातून पंचधातू जेव्हा आपल्या त्वचेच्या सतत संपर्कात येतो तेव्हा शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होऊन मन शांत होऊ लागतं. जी लोक सतत चिडचिड करतात किंवा ज्यांना अनिद्रेचा म्हणजे झोप न येण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे कडं घालणं उत्तम मानलं जातं. आता पंचधातूचं कडं हे 4थ्या कारणासाठी सर्वात महत्त्वाचं मानलं गेलंय, जसे आर्थिक प्रगती आणि नोकरी व्यवसायात यश मिळण्यासाठी. होय, पंचधातूचे कडे धारण केल्याने व्यक्तीची निर्णय क्षमता वाढते आणि आत्मविश्वास द्विगुणित होतो. यामुळे नोकरीमध्ये पदोन्नतीचे म्हणजे प्रमोशनचे मार्ग मोकळे होतात आणि व्यवसायात रखडलेले पैसे परत मिळण्यासही मदत होते. हे कडे दारिद्र्य दूर करून घरात सुखसमृद्धी आकर्षित करते असंही मानले जातात. आता काही राशीची लोक अशी आहेत ज्यांनी पंचधातूचे कडे घातले तर त्यांना ते अत्यंत भाग्यवान ठरू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींमध्ये मेष रास, सिंह रास, वृश्चिक रास आणि धनु रास या राशींच्या व्यक्तींचा समावेश आहे. या व्यक्तींसाठी हे कडे अत्यंत चमत्कारी आणि जीवन बदलून टाकणारे सिद्ध होते असं सांगितलं जातं. या राशींच्या लोकांनी हे कडे घातल्यास त्यांचे भाग्य सुद्धा अचानक उजळते असंही म्हणतात. आता हे कडं धारण करण्याचे काही नियम आहेत. हे महत्त्वाचे नियम म्हणजे हे कडं खरेदी केल्यानंतर कोणत्याही मंगळवारी किंवा गुरुवारी सकाळी ते स्वच्छ धुवून देवघरात ठेवून त्याची पूजा करावी. पुरुषांनी हे कडे नेहमी उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या किंवा उजव्या हातात धारण करावे असं सांगितलं जातं. याचबरोबर ज्या व्यक्ती ध्यान, जप, पूजा किंवा साधना करणाऱ्या असतील त्या व्यक्तींनी शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी सुद्धा पंचधातूचे कडे परिधान करावे असं मानले जातं. आधी सांगितल्याप्रमाणे पंचधातूचे कडे हे महिला आणि पुरुष दोघेही घालू शकतात. मात्र काही लोक ज्योतिष सल्ल्यानुसार उजव्या किंवा डाव्या हातात घालण्याचा नियम पाळतात. आता प्रामुख्याने पुरुषांनी उजव्या हातात पंचधातूचे कडे परिधान करावे तर महिलांनी प्रामुख्याने डाव्या हातात परिधान करावे असं म्हणतात. पंचधातूचे कडे घालण्यासाठी सोमवार, गुरुवार किंवा शनिवार हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. यासाठी सूर्योदयानंतर स्नान करून हे कडे धारण करण्याचा सल्ला दिला जातो. हे कडं धारण करण्यापूर्वी ओम नमः शिवाय या मंत्राचा किंवा आपल्या श्रद्धेनुसार मंत्रजप करण्याचाही सल्ला दिला जातो. मंत्रजप केल्यानंतर हे कडं धारण केलं जातं. पंचधातूचे कडे परिधान करताना ते खराब झालेले किंवा वापरलेले नसावे. श्रद्धा आणि सकारात्मक भावनेने धारण करावे असं सांगितलं जातं. पंचधातू हे पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते, ज्यात पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचा समावेश आहे. त्यामुळे शरीर आणि मनातील ऊर्जा संतुलित राहते असा विश्वास आहे. अनेक संत, महंत आणि साधक पंचधातूचे दागिने सुद्धा धारण करतात. लोकपरंपरेत अशी समजूत आढळते की काही व्यक्तींमध्ये विशेष ऊर्जा असते. अशा व्यक्तींना पंचधातूचे कडे धारण करण्याचा सल्ला दिला जातो. पंचधातूमध्ये सोने, चांदी, तांबे, पितळ आणि लोखंड
यांसारख्या धातूचा समावेश असू शकतो. लोकमान्यतेनुसार हे कडे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतात आणि शरीरातील ऊर्जेचे संतुलन राखण्यासही मदत करतात. पौराणिक संदर्भात मात्र म्हणजे पुराणांमध्ये पंचधातूला पवित्र मानलं गेलंय. देवतांच्या अनेक मूर्ती पंचधातूपासून बनवल्या जातात, कारण या धातूंमध्ये शुभत्व, स्थैर्य आणि आध्यात्मिक ऊर्जा असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे पंचधातूचे दागिने किंवा कडे धारण करण्याची परंपरा निर्माण झाली. कोणताही धार्मिक उपाय करण्यापूर्वी जाणकारांचा, गुरूंचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातं. अशाच धार्मिक परंपरा, त्यामागील सत्य आणि लोकमान्यता जाणून घेण्यासाठी आत्ताच लोकमत भक्तीला फॉलो करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.